संगमनेर येथील डाके परिवारातील ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री विजयराव डाके उर्फ आप्पा यांचा 78वा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी विरगाव येथील आनंदगड शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष श्री रावसाहेब वागचौरे, त्यांच्या पत्नी रजनीताई डाके, मुलगी दीप्तीताई डाके, मुलगा स्वामीप्रसाद डाके, श्री गजानन मंडलिक, श्री माधवराव भरितकर, श्री दुसाने सर, किरण कसबे, देवीदास कदम, डाके परिवारातील सदस्य श्री किरण शेठ भालेराव, श्री नितीन सिमरे, श्री गोकुळ मोहारे, श्री गणेश शिवनकर, शिवा सौदे, रतन उर्फ बाल्या, अभिजित, दादू इतर सर्व सदस्यांनी आप्पांना शुभेच्छा दिल्या। पाहूयात सविस्तर वृत्तांत। उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिल। आज माझे वडील विजय डाके यांचा वाढदिवस आहे। 78 त्यांना पूर्ण झाला आहे। आता 79 लागेल। तर आधीपासून संगमनेरमध्ये समाजकार्यात किंवा त्यांचं जे बाकीचं जे कार्य आहे ते नेहमी अग्रेसर त्याच्यात राहिले आहे। घरात पण त्यांचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन, त्यांचं एक प्रेरणा नेहमी आम्हाला आहे। आजही ते तेवढेच ऊर्जादायी आणि उत्साही नेहमी असतात। आजही लोकांमध्ये संपर्क त्यांचा खूप आहे। ह्या वयातही त्यांना लोकांना भेटायला, त्यांच्याशी संपर्क साधायला खूप आवडतं आणि त्याची प्रेरणा, मार्गदर्शन हे आमच्या सर्व कुटुंबाला नेहमीच लाभेल। आधीचा जो प्रवास होता खूप खडतर होता। 1947ला त्यांचा जन्म झाला होता। त्यांचे जे माझे आजोबा आहेत त्यांचे वडील हे राजकारणात अग्रेसर होते। समाजकारण, राजकारण हे दोन्ही त्यांनी व्यवस्थितरित्या केलं होतं। तोच वारसा पुढे त्यांच्या सगळ्या मुलांनी चालवला। खडतर आयुष्य केलं। आईची साथ होती। 1972ला लग्न झालं होतं आणि त्यानंतर त्यांनी संगमनेरमध्ये हा त्यांच्या म्हणजे आई आहे त्यांच्याबरोबर हा प्रवास चालू केला होता। तिने साथ दिली आणि आज हे सगळं जे काय त्यांनी उभारलंय कष्टाने ते पुढे त्यांचा वारसा चालू राहील आणि त्यांचं देव जे काय आहे देवधर्माचे कार्यही त्यांचं आहे। स्वतःचं त्यांचं अग्नी मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, त्यातही त्यांनी खूप व्यवस्थितरित्या सगळं पार पाडलं। तर असा हा त्यांचा सगळा सामाजिक प्रवास। आज आमच्या आप्पांचा वाढदिवस म्हणजे आमच्या मधुबन कॉलनीसाठी आप्पा हे सर्वस्वी आहे। या सोसायटीची स्थापना किंवा आज या कॉलनीत जे लोक राहतात या आप्पांनी त्यावेळेस केलेली सोसायटी उभी केली, त्यातून आज सगळ्यांचे घरं झालेले आहेत। तसं पाहिलं तर आज आप्पांकडे म्हणजे आप्पांनी आज घरात बसून ठीक आहे पायाला लागले म्हणून ते आहेत, नाहीतर आप्पांची उमेद जी आम्ही वडिलांपासून ऐकलेली जी आहे की त्यांचा संसार हा काय होता, म्हणजे घरातून निघाल्यानंतर त्यांच्याकडे राजदूत होती, एका रूममध्ये संसार केला होता आणि या सगळ्या संसारांमध्ये त्यांना कधी साथ लाभली ती त्यांच्या मिसेस रजनीताईंनी। आणि खरं बघता आम्ही त्यांना काकू म्हणतो, पण ह्या सगळ्या संसारामध्ये त्यावेळेसचे कॉन्ट्रॅक्टचे कामं जे चालायचे, एकदा सकाळी बाहेर पडलं 7 वाजता की आप्पा डायरेक्ट संध्याकाळीच घरी यायचे। एवढे कष्टाचे दिवस होते त्यावेळेसचे। जसं थोड्यापूर्वी ते बोलले की त्यावेळेसची कॉन्ट्रॅक्ट लाईनची पद्धत, त्यावेळेसचा मान हे, आणि आता ती पिढी बदललेली आहे, तो भाग आपण सोडून देऊ। परंतु आज आम्ही आप्पांकडे जे बघतो की एक शिस्त काय असते ते आप्पांकडून बघावं। वेळेचा अतिशय सदुपयोग, म्हणजे वेळ त्यांना फार महत्त्वाची असते। एकदा सकाळी निघाले की त्यांना त्यांचं ते अग्निहोत्र काम असेल, घरातले कामं असतील, दुकानाची लाईन असेल, घरातल्या माणसांची कामं असतील, 4 मुली, मुलगा, या सगळ्यांचं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी आप्पांनी सगळ्या बघितल्या। परंतु हे बाहेर आप्पा सगळं बघत असताना खरं त्यांना साथ त्यांच्या पत्नी रजनीताईंची लागली। खरं तर आपण त्यांना असं या पद्धतीने आप्पांना आज सांगता येईल की खरं कष्टातून राहिलेले हे दिवस, आज हे विश्व दिसतंय पण त्यामागचे कष्ट काय आहेत हे लोकांना माहिती नाही। आणि ते कष्ट ज्यांनी पाहिले आहेत त्यांनाच विजयराव डाके समजतील।
आज दिसताना चांगलं दिसतं की असं आहे, हे हे हा बंगला आहे, ती प्रॉपर्टी आहे, हे दुकान आहे, परंतु या मागची खरी आपण जी प्रेरणा किंवा कष्ट म्हणतो ते फक्त त्यांचं आहे आणि त्यांच्या पत्नींना माहिती आहे. मुलांना थोडंफार माहिती आहे, परंतु त्याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी जी सुरुवात झाली म्हणजे 47 सालचा जन्म, 72 साली लग्न, त्यावेळेसचं शिक्षण, त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसचे इंजिनियर, त्यावेळेसचे रिलेशन डेव्हलप करणे, मग राजकीय असेल, अधिकारी असेल, PWD असेल, NECB असेल, नगरपालिका असेल, या सगळ्यांभोवती आप्पांचा जो वलय होता तो वेगळा वलय होता. एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा खूप मोठा नावलौकिक होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर त्यांनी समाजाच्या सुद्धा, त्यांच्या माळी समाजाचा सुद्धा खूप त्यांनी समाजाला मदत केली आणि या समाजाला मदत करता करता त्यांचा छगनराव भुजबळांशी संबंध आला, कैलास कामोदांशी संबंध आला आणि त्यातून ओबीसी साठी सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलं. याच्यातून समता परिषद असेल, अग्निहोत्र परिवार असेल, आशीर्वाद बँक असेल, या सगळ्या ठिकाणी आपांची खूप सगळ्या ठिकाणी मदत झाली. त्याच्यानंतर अक्कलकोटला स्वामी समर्थमध्ये सुद्धा आपण नेहमी जात असेल, तिथं जो अग्निहोत्र परिवार हा सगळा आपांचा मोठा समुदाय आहे आणि याचं एकमेव कारण आहे की आपांची वेळ आणि सगळ्यांशी चांगले प्रेमाने वागणे. असं थोडे शिस्ती आहे, कडक आहेत, पण जी शिस्त असते ती घरातल्या लोकांना किंवा मुलांना शिस्त लागावी या पोटी ते दोन मोठे शब्द बोलतातही, पण त्याच्या मागचा हेतू त्यांना नंतर कळाला. तसं हे आमचे आप्पा म्हणजे मी तर त्यांना आता 86 सालापासून बघतोय, 40 वर्ष झाले. आमच्यासाठी माझ्या वडिलां समान आहेत. जे बोलता आलं ते बोललो कारण पाहिलेलं आहे आणि ह्या कुटुंबातले आणि आमचं कुटुंब रोज आमची एकमेकांची भेट तर होणार म्हणजे होणार. म्हणजे आप्पा सकाळी 7ला बाहेर निघाले तरी माझा नमस्कार होणार, माझ्या वडिलांचं होणार, काकू असतील, आई असतील, या मुली असतील, आमचा सगळ्यांचा खूप चांगला एकोपा आहे आणि याचं एकमेव कारण आहे की ह्या घराचे आधारस्तंभ आप्पा आणि आमच्या ग्राहके काकू. तर अशा या आप्पांना आमच्या मधुबन कॉलनीतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजही काका 78 वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. काकांकडं बघितल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर अजून तेच तेज आहे, तेच चैतन्यपणा आहे, टवीटपणा आहे. आपण ईश्वराकडे मागणी करूया की काकांची 100वी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरी व्हावी आणि आपल्याला देखील त्या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळो. पुन्हा एकदा काकांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. माझे मार्गदर्शक श्री विजयराव डाके साहेब, आम्ही त्यांना प्रेमाने आप्पा असे म्हणतो. आप्पांना पहिले मी भालेराव परिवारातर्फे आणि संगमनेर अकोले तालुक्यातील पंचक्रोशीतील आप्पांच्या मित्रपरिवारातर्फे आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मी आप्पांच्या सानिध्यामध्ये आजपर्यंत 20 वर्षापासून आहे. आप्पांचा स्वभाव हा खूप कडक आणि शिस्तप्रिय आहे, परंतु आप्पा तितकेच प्रेमळ देखील आहे. आप्पांचा स्वभाव थोडक्यात सांगायचं झालं तर सेम नारळासारखा, आतून गोड बाहेरून कडक, असे आप्पा कडक शिस्तीचे आहेत. माझ्या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक चढउतार आले, तर या चढउतारामध्ये आप्पांनी मला पाठीची खूप मोठी साथ होती. खंबीरपणे कायम उभे राहायचे आणि आजपर्यंत मी जे आहे ते आप्पांच्या खंबीर साथीमुळे यशस्वीरित्या जीवन जगत आहे. शेवटी मी एवढे परमेश्वराकडे ही विनंती करतो की आप्पांचे 100वी आम्हाला साजरी करण्याचे भाग्य लाभो आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की आप्पांना उदंड आयुष्य लाभो, हीच विनंती. येथील सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री विजयराव डाके काका यांचा 78वा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा झाला. डाके काकांना या निमित्ताने सर्वांनी शुभेच्छा दिल्याच आणि काकांचे आशीर्वाद देखील घेतले. तसं पाहिलं तर काकांचा जन्म हा 1947 साली झालेला आहे. आज काका 78 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. काका, तुम्ही ह्या कालावधीमध्ये 78 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अनेक घडामोडी बघितल्या, अनेक पावसाळे बघितले, अनेक उन्हाळे बघितले. आत्ताची जी परिस्थिती 1947
ते 2026 या दरम्यान आत्ताची जी परिस्थिती व पूर्वीची परिस्थिती, एखादा असा कोणता क्षण आहे का तो तुमच्या स्मरणात आहे जुन्या आठवणीतला? सुरुवातीचा जो काळ होता शिक्षण झाल्यानंतरचा, त्याच्यात मी स्वतःहूनच अग्रेसर होतो की मला स्वयंभू राहायचं काय आणि काहीतरी करून दाखवायचं. त्या दृष्टिकोनातून मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे केला, व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायामध्ये बऱ्याच मोठ्या कामाचे मला अनुभव मिळालेले. त्याच्यात जो नगर रोड जो आहे तो रोड करण्याचं श्रेय मला मिळालं. त्याच्यानंतरच संगमनेर वाढलं, कारण त्यावेळेला काहीच नव्हतं, हद्दच होती. निमोण नाका म्हणण्यानं त्याच्या पलीकडं संगमनेर नव्हतंच. आज भाग नव्हतं, आम्ही आता राहतो आहे तिथं काहीच नव्हतं करायला. तर त्याच्या परिस्थितीमध्ये मी इंजिनिअरिंगची कामं केली, PWDची कामं झाली, MSCBचे सबस्टेशन झाले आणि मोठमोठी कामं माझ्याकडनं होऊन येते. आणि आता त्यावेळीची कामं करण्याची परिस्थिती होती ती रिस्पेक्टफुल होती, म्हणजे ठेकेदाराला रिस्पेक्ट होता. आता वेगवेगळं उलटं झालं आहे सगळं. आता ठेकेदाराला कडनं किती पैसे घेता येतील आणि त्याच्याकडनं कसं लुटता येईल हा प्रकारचा वाढत चाललेला आहे. काल तुमचा वाढदिवस झाला. अनेक तुमच्या मित्रपरिवाराने वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानणार आहात. हो, कारण त्यांची साथच होती मला. फक्त त्याच्यामध्ये त्याचे विचार, त्यांचे आचार हे मला कामी आहेत. आणि त्याच्यामध्ये एक समाजवादी विचाराचे जे गुरु आहेत हे आमचे वडिलांचे गुरु, आणि त्याच्या प्रेरणेनेच आम्हाला हे समाजकारण आणि समाजसेवा कशी करावी याचे धडे मिळाले.